जरांगेंच्या डोक्यात हवा गेली आहे, ते लोकांच्या मनातून उतरलेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती आणि त्याला आता जरांगे पाटील यांनी उत्तर दिलंय। चॅलेंज देऊ नका, तुम्ही चुकीच्या माणसाला भिडलायत, असं प्रत्युत्तर जरांगेंनी दिलंय। मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये जे घाणेरडं वक्तव्य करतात, एकेरी भाषेत बोलतात, शिव्या देतात आणि देवेंद्रच्या बाबतीमध्ये तर त्यांनी कळसच केला, म्हणजे त्यांचं तिथे सगळं संपल्यासारखं मला वाटतंय। कारण म्हणजे तुम्ही आई बहिणीचा उल्लेख करून तुम्ही उपमुख्यमंत्र्याला शिव्या देणार आहात आणि आम्ही ते ऐकून घेऊ। मला वाटतं की त्यांच्या डोक्यात वेगळी हवा गेलेली आहे, पण ती आता उतरलेली आहे। लोकांना कुणालाही पटलं नाही, आमच्या मराठा बांधवांना सुद्धा पटलेलं नाहीये। मी म्हणेल तेच करा, नाही तर तुमच्या आई बहिणीचा उल्लेख करून मी तुम्हाला शिव्या देईल। मला वाटतं हे फार त्यांनी आता अतिरेक केलेला आहे। आता यापुढे मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे की कायद्याचं राहून तुम्हाला काम करावं लागेल, अन्यथा तुम्हाला। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। विचार करावा लागेल सगळ्या गोष्टींचा, त्यामुळे आता लोकांच्या मनातून ते उतरलेले आहे। मोदी साहेब आले, येऊन गेले, त्यांना म्हणा चॅलेंज देऊ नका मला। हो, तुम्हाला गोडीनं जितकं हाताळता येईल ना तितकं हाताळायचं, चॅलेंज नाही द्यायचं। तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात, हां तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात आणि आम्ही हे कार्यक्रम विद्यार्थी आणि महाराष्ट्राची जनता डोळ्यासमोर ठेवून स्थगित केलेले आहेत आंदोलन। आम्हाला लेकरं कळतात, विद्यार्थी कळतात, सामाजिक कार्यक्रम कळतात, आम्हाला लग्नकार्य लोकांचे टेम्पो गुत्तील, माता मावल्या लेकरं गुत्तील, त्यामध्ये याचं भान आहे, जाण आहे, अशांतता आम्हाला पसरायची नाही। आणि काही लाड केले नाहीत। काय लाड केले? 30 दिवसात 40 दिवस घेऊन गेलात, आलात का आणखीन माघारी? मला बोलायला लावू नका उगाच।